श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। या कुंदेंद्र तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहां। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे। सारस्वताघवे जिवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती वळमणी अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती निजखोण। हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय। जय हृदय दिवसो निठाय दैवडे भाग्य होय उन्मेषाशी। ते नमस्कारो न्यासा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनिदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये निहन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषः। धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः। मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्तः समे प्रियः। वार्ष्ये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरूपचारू संतोषिजो। वाहून आपुलियान धरिजो अंतःकरण निश्चया साचपन जयाचे। जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय घोनी विराजती। ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी आरपी मनोबुद्धी माझ्या ठाई। आतू बाहेरी योगू निर्वाळ देहा सांगू तरी माझा अनुरागू सप्रेम दया। अर्जुनागा तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतो ऐसा पढे। संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्तः समे प्रियः। संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा आणि आज या 105वा ज्यांचं पुण्यस्मरण होत आहे त्या महाउत्सवाची असणारी अधिष्ठात्री संत देवता स्वानंद सुखनिवासी जोग महाराज या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अपूर्व असीम अहेतुकी अशा अनुग्रहामुळं दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व जिवंत असून पवित्र सल्ला इंद्रायणीच्या तटाक आहे। साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींचं चरणकमल आहे। भगवान सिद्धेश्वर 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा असं विश्वामध्ये अध्यात्माचं अलौकिक केंद्र असणाऱ्या या पावन वायुमंडळामध्ये आणि जगद्गुरु तुकोबारायांना ज्या मासामध्ये माहो शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणी आपल्या
ह्या वारकरी संप्रदायाची दीक्षा ज्यांना झाली, अशा ह्या पावन कालामध्ये आपण जिवंत आहोत. आपले श्वासोश्वास चालू आहेत, ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थक आहेत. याचं कारण असं की श्वासोश्वास करणारे मानव मात्र किंवा संपूर्ण मानवजात आहे. जोपर्यंत त्यांना मरण येत नाही तोपर्यंत श्वासोश्वास चालू आहे. आणि तुमचे आमचे सर्वांचे श्वासोश्वास चालू असले तरी आपण त्या सर्वांपेक्षा अधिक भाग्यवान आहोत. याचं कारण मनुष्य जन्म याच्यासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. या ठिकाणी आपल्याला जे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे ते याच्यासाठी प्राप्त झालेलं आहे. भगवंताने मोठ्या आदराने आणि कुशलतेने हे शरीर इतर योनींच्या पेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असं ही परमात्म्याची निर्मिती आहे की ज्याच्यामध्ये त्याला मन आपलं बुद्धी दिलेली आहे आणि वाणी दिलेली आहे. त्यामध्ये जे काही बाकीच्या योनी आहे त्या ठिकाणी आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेथद पशुवीर नराणाम ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषा ज्ञानेन विना पशुभिः समानाः असं सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे. तर त्याप्रमाणे आहार निद्रा भयमैथुन हे सर्वच प्राणी मात्र करतात. पण या देहामध्ये भगवंताने अशी योजना केलेली आहे की त्याला कोहम मी कोण आहे याचं उत्तर शोधता येतं की जे देवता लोकांमध्ये सुद्धा शोधता येत नाही. आणि या ठिकाणी फक्त मर्त्य लोकांमध्ये आणि मानवालाच याचा अधिकार आहे की कोहम मी कोण आहे. कोवई कर्ताश्य विद्यते. या जगाचा कर्ता कोण आहे. उपादानं किमस्तिह. ह्या जगाचं उपादान कारण कोण आहे. अशा काय कथमिदं जातं कोवई कर्ताश्य विद्यते उपादानं किमस्तिह विचारो स्वयं ईदृशा. अशा प्रकारचा जो विचार आहे तो या मानव योनीमध्ये करता येतो. आणि ती योनी आपल्याला प्राप्त झाली. आणि आपल्या जीवनामध्ये या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. तो मनुष्यत्व मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रया. दुर्लभम त्रयमेव एतत्. 3 गोष्टी दुर्लभ आहेत की मनुष्यत्व मुमुक्षुत्व आणि महापुरुष संश्रया. या ठिकाणी मनुष्य जन्म प्राप्त होणं, त्याच्यानंतर त्याला मुमुक्षुत्व कैमी उद्धार पावेन काही कृपा करेल नारायण. आयशी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. अशा प्रकारची त्याला रात्रंदिवस चिंता लागलेली आहे की आयशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपले बळ येणे फळ पावेन निश्चयशी. काय हे खंडविल कर्म पारुष्यतील धर्माधर्म कासयाने हे कळेल वर्म मनवणी श्रम वाटत असे. अशा प्रकारच्या अंतकरणामध्ये आपल्या आत्मोद्धाराची कळकळ अंतकरणात तळमळ उत्पन्न होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. आणि ती जरी सर्व झाली कितीही आपल्या ठिकाणी मुमुक्षुत्व असलं तरी त्या मुमुक्षुत्वाची परिपूर्णता किंवा फलीभूतता ही मनुष्याला मोक्ष फल पर्यवसायी तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्याला त्याच्या जीवनामध्ये कोणी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार अशा महापुरुषाचा सम्यक आश्रय त्याला जोपर्यंत मिळत नाही. महापुरुष संश्रया असं ज्याला म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी या कलियुगामध्ये आणि त्यातही या मागच्या 20व्या शतकामध्ये जे काही महापुरुष झाले त्याच्यामध्ये स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय वंदनीय जोग महाराजांनी अध्यात्म विश्वामध्ये एक क्रांती केलेली आहे. आणि ती क्रांती काही सामान्य नाही. ज्या ठिकाणी धर्मद्वेष जातीद्वेष पंथविद्वेष असं असताना ह्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचं हे जी भारतीय सनातन वैदिक परंपरा त्या परंपरेला अनेक संकटाच्या संक्रमणातून जात असताना सहजच यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाशी. या ठिकाणी सर्वच जणांना बोलावलं आणि ज्ञानोबरायांचं तत्त्वज्ञान जे आहे की जे विश्वातलं सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. पाश्चिमात्य तत्त्वज्ञान किंवा पौर्वात्य तत्त्वज्ञान याच्यामध्ये कोणतीही द्वैती विशिष्ट अद्वैती शुद्ध अद्वैती द्वैत सहिष्णु अद्वैत ही प्रतिपादन करणाऱ्या अनेक ज्ञानांच्या परंपरा किंवा दार्शनिक परंपरा आहेत. परंतु ह्या सर्वांचा
सम्यक समन्वय किंवा ज्याला आपण म्हणतो अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची द्यावे। या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता की जे भगवंताने रणांगणामध्ये गायलेलं गीत आहे आणि त्या गीताच्या द्वारा आपलं जे जीवन आहे त्रिविध तापाने संतप्त झालेलं जीवन ते शीतल आल्हाद पूर्ण करण्याची जी काही तत्त्वज्ञानाची परंपरा आहे ती आहे औपनिषदीय परंपरा किंवा सनातन वैदिक धर्माने घालून दिलेली परंपरा। ती तत्त्वज्ञानाची केवळ अद्वैत सिद्धांताचं जतन करून ज्याच्यामध्ये पूर्णपणे वेदाचं सार सर्वस्व जाणणारे जे व्यासमुनी आहेत तर त्या व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाटपसतू अयोग्यही मीन कौतुके जाईन असा आत्मविश्वासाने ज्ञानोबारायांनी या ठिकाणी उद्घोष केला। आणि त्या तत्त्वज्ञानाची जी परंपरा आहे ती श्रीमान स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांना भगवान माऊलींचा अनुग्रह झाला आणि योगाची साधना करीत असताना दीक्षित रात्री आपण ऐकलेलंच आहे की त्यामध्ये माऊलींच्या आज्ञेने त्यांनी ह्या ज्ञानेश्वरीचा अनुवाद केला आणि त्याची जी अनुभूती आहे ती अनुभूती केवळ हा आकर ग्रंथ आहे। त्यामुळे त्याला केवळ प्रकरण ग्रंथात जसं लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ कर्मपरक आहे असं सांगितलेलं आहे, काही द्वैती सिद्धांतांनी हा उपासनापरक आहे असं सांगितलेलं आहे, काही लोकांनी हा केवळ तत्त्वज्ञानाचा ग्रंथ सांगितलेला आहे। परंतु या ठिकाणी ज्ञानोबारायांनी यामध्ये क्रमयोग सांगितलेला आहे आणि तो क्रमयोगाच्या सांगितलेल्यामुळं हा ग्रंथ जो आहे तो प्रकरण ग्रंथ नाही, तो आकर ग्रंथ आहे। सर्व दर्शनांचे जे काही दर्शनाचा जो समन्वय आहे तो समन्वयही केवळ तर्काने नाही, केवळ श्रुतीप्रमाणाने नाही, तर श्रुती युक्ती आणि अनुभवाच्या आधाराने या ठिकाणी स्वतःच्या अनुभूती संपन्न अशा प्रतिभेने याचा अनुवाद करून त्या ठिकाणी गुरुवर्य मामा किंवा या ठिकाणी असणारे त्यांचे शिष्य चतुष्टय यांना त्याचं मार्मिक रहस्य त्या ठिकाणी प्रतिपादन करून त्यांनी या ग्रंथाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून त्या काळामध्ये एक संस्था निर्माण केली आणि ती संस्था अशी निर्माण केली की तिला खरंच सम्यक स्थिती किंवा सम्यक स्थिरता जिच्यामध्ये असते किंवा ज्याच्यामुळं ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या क्रमातून किंवा त्यांच्या मांडवातून ज्ञानाचं प्रतिपादन करणारं जे तत्त्वज्ञानाचं प्रतिपादन आहे त्याच्यातून गेला असताना त्या पुरुषाला आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचा संशय राहणार नाही अशा प्रकारचं ही संस्था निर्माण केली। आता तरी आपण म्हणतो या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था। आमच्या लहानपणी आम्ही काय करायचं कोणाला विचारलं की मुलगा काय करतो तो संस्थेत शिकतो याचा अर्थ जगामध्ये हे इतर असणाऱ्या शैक्षणिक संस्था किंवा सामाजिक संस्था अनेक तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणाऱ्या संस्था या संस्था शब्दाचा एकच अर्थ संस्था म्हटलं की जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था असं त्याचा शॉर्ट फॉर्म होता, म्हणजे थोडक्यात त्याचं चिंतन होतं। आता तरी या काळामध्ये आपण ह्या महाराजांचं नाव घेऊन करतो तर अशा प्रकारचा एक अभ्यासक्रम निर्माण केला आणि तो अभ्यासक्रमही साधारण असा केला की ज्याच्यामध्ये तुम्हाला संस्कृत विशेष ज्ञान संपादन जरी करता आलं नाही तर भांडारकरांचा पुस्तकं जी 2 आहेत ती केली तर तुम्हाला या ठिकाणी पूर्वमीमांसेच्या भाष्यांपर्यंत किंवा ह्या वार्तिकांत ब्रह्मविद्या ज्याला म्हणतात वेदांताचं तुम्हाला चिंतन करता येईल तेवढी 2 पुस्तकं चांगली केली तर गीता भाष्य त्या गीतेवरच्या असणाऱ्या अनेक संप्रदायांच्या टीका याचंसुद्धा तुम्हाला अनुशीलन करता येईल अशा प्रकारचं सांगून थोडं गीतेचं सरळ अर्थ आणि त्याच्यामध्ये पुन्हा पंचदशी आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ अशा प्रकारचं केले की ह्या संपूर्ण वेदांताचं सार ज्याच्यामध्ये आलेले आहे ते तुम्हाला जर आले तर थोडक्यात ज्याला आपण म्हणतो जो मुलगा अभ्यास करीत नाही आणि त्याला तर पास व्हायचं आहे आणि चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे तर त्याला त्याच्यासाठी त्याला अभ्यास करण्यासाठी जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये आजच्या काळात अपेक्षित म्हणून मिळतात। 12वीची परीक्षा आता आलेली आहे, 10वीची परीक्षा आहे आणि झोप घेत अभ्यास केलेला नाही आणि पहिला नंबर येण्याची इच्छा करतो तर त्याचा येऊ शकतो। ते अपेक्षित वाचलं म्हणजे त्यातला महत्त्वाचा जो सारांश आहे आणि परीक्षेला येणारे कोणते प्रश्न आहेत त्या प्रश्नानुरूप
ते अंदाज त्यांनी लावलेला असतो आणि त्या प्रश्नाचं ज्यांनी वर्षभर अनेक संदर्भ ग्रंथाचा आकलन केलं तरीसुद्धा त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, परंतु हा अपेक्षितवाला मात्र 100पैकी 100 मार्क मिळवू शकतो. अशा प्रकाराने ह्या वेदांत विश्वाची अशी जी काही मूलभूत सिद्धांत आहेत किंवा प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया सांगणारे जे ग्रंथ आहेत गीता आणि पंचदशी ह्या अशा प्रकारच्या ग्रंथाची योजना केली. याचा जर विचार केला आजच्या काळातही तत्त्वज्ञानाचे अनेक विद्यापीठं ह्या विश्वामध्ये आहेत, परंतु कोणालाही एवढी सफलता प्राप्त झालेली नाही. त्याचं कारण मार्मिक रहस्य जे आहे ते प्राप्त करण्यासाठी त्यावेळेला ह्या प्रत्यक्ष महाराजांची आणि त्यांच्या ह्या शिष्य चतुष्टयाची काय प्रतिभा असेल किंवा त्यांची ऋतंभरा प्रज्ञा कशी त्यांनी संपादन केली असेल याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. आणि अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम त्यांनी निर्माण केला आणि त्या मांडावरून जो मनुष्य जाईल. आता आम्हाला आपल्या आशीर्वादाने बऱ्याच वेळेला दक्षिण भारतात, उत्तर भारतात, उत्तराखंडात, उत्तर प्रदेशात जे काही वेदांताचे सत्संग असतात तर त्याच्यामध्ये जाण्याचा योग येतो. तिथं आपलं कोणीतरी महाराष्ट्रीयन संस्थेतला माजी विद्यार्थी असतो, त्यांनी संन्यास घेतलेला असतो किंवा नैष्ठिक ब्रह्मचर्यात असतो आणि तिथं जेव्हा त्यांची चर्चा चालते तशी त्याला तद्विद्य संभाषण म्हणतात किंवा विद्वान लोकांची चर्चा. पूर्वीच्या काळात काशीमध्ये ज्ञानवापीमध्ये ही चर्चा चालायची, तेव्हाही जुने लोक आपले गुरुवर्य शास्त्री बाबा तिथं राहिलेले त्यांना विचारा, ते याच्यामध्ये कोणताही जो चर्चा चालली त्याचं मार्मिक उत्तर जर कुठंच मिळालं नाही तर त्या सभेत बसणारा एखादा महाराष्ट्रीयन संस्थेचा माजी विद्यार्थी असेल आणि त्यांनी जर त्याचं उत्तर दिलं तर ते आकाट्य असणार. शिवाय ते लोकांची जर चर्चा आणि शंका समाधान आपण पाहिलं तर आपल्याकडं विचारसागराची 4 तरंग झालेला जरी मुलगा असला तरी त्याला त्याच्याविषयी संशय नसतो, पण तिथं त्याचे प्रस्थांतरही भाष्यासही झालेले असले तरी तो गुरुजींना म्हणतो की गुरु हे असं कसं होणार. याचं कारण काय आहे, गीतेसारखा आकर ग्रंथामध्ये या ठिकाणी केवळ आपल्याला काही वेळेला हे अनुबंध चतुष्टय कसे पाहायचे असतात, त्याचा अधिकारी कोण आहे, विषय काय आहे, संबंध काय आहे, प्रयोजन काय आहे, ह्या गोष्टीचा विचार न करता आपण केवळ कितीही शब्दज्ञान संपादन केलेलं असलं तरी केवळ ह्या शब्दज्ञानाने त्याचं परोक्ष ज्ञानसुद्धा आपल्याला व्यवस्थित होत नाही आणि दृढ अपरोक्ष ज्ञान तर होतच नाही. पण संस्थेच्या मांडवातून गेलेला प्रत्येक विद्यार्थी जर तो अंतरंग किंवा अंतर्मुख असेल आणि अंतरंग श्रवण मनन निधी ध्यासन तत्व पदार्थ शोधन ह्या जी काही मालिका आहे या मालिकेने जर तो जात असेल तर त्याला मात्र आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या आत्म्याचं श्रवण मनन आणि निधिध्यासन याद्वारा त्याला आत्मसाक्षात्कार जो आहे तो झाल्यानंतर तो त्या ठिकाणी कोणत्याही व्यवसायात गेला किंवा नोकरीत गेला किंवा त्यांनी ग्रस्ताश्रम स्वीकारला किंवा परमहंस परिव्राजकाचार्य झाला तरीसुद्धा त्याला जे मत परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव याप्रमाणे परमात्म्याशिवाय अतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट नाही. जे जे काही आहे हा सगळा आभास आहे. या ठिकाणी आभासिक पदार्थ मिथ्या असतात आणि ते मिथ्या पदार्थ अधिष्ठानाला कोणती लाभ हानी करत नाही. असे जे काही सिद्धांत वेदांताचे सिद्धांत आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा सर्वं खल्विदं ब्रह्म, अशा प्रकारचे जे वेदांचा उद्घोष आहे तो त्याच्या अंगभूत सहज होऊन जातो. आणि त्याच्यात आणखी असं आहे की कमी वयात येणारी जी मुलं आहे की इथं खरं काय आहे की एक कवीनं असं म्हटलेलं आहे, मला वाटतं केशव कवींनी म्हटलेलं आहे की दे टोले जोवरी असे तप्त लाल लोखंड येईल आकारास कसे मग झाल्यावर ते थंड. लोखंडाला जर आकार द्यायचा असेल तर ते लोखंड तापलेलं असतं तेव्हाच त्याला आकार देता येतो. नंतर ते थंड झाल्यावर आकार देण्याचा प्रयत्न केला तर ते फुटून जाईल पण त्याला आकार येणार नाही. तेव्हा ह्या क्रांतदर्शी पुरुषांनी ठराविक वयात तिथं भगवद्गीता सांगते शक्नोति हैवयः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवं वेगम स युक्ता स सुखी नराः. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की इह येव या ठिकाणी त्या इह येवचा मधुसूदन सरस्वतीने अर्थ केलेला आहे यौवने.
तारुण्यात हा परमार्थ जो करायचा तो अत्यंत वयोवृद्ध झाल्यानंतर, शरीर विकलांग झाल्यानंतर, बुद्धी त्या ठिकाणी पूर्वीसारखी सतेज राहत नाही, मनाच्या ठिकाणी संकल्पाचं तेवढं सामर्थ्य राहत नाही, अहंकार सुद्धा बोट चेपाळ होऊन जातो, ब्रह्मासारखी व्यापक होणे इतके त्याची क्षमता त्या ठिकाणी राहत नाही, चित्तचिंतनात तितक्या ठिकाणी गंभीर चिंतनामध्ये रमू शकत नाही. तेव्हा या ठिकाणी हे जे धर्मप्रचारक आहेत तर त्यांना शक्नोती हैवय सोडून, काम क्रोधोद्भवम वेगम सोडून, काम आणि क्रोधाचे वेग सहन करणं म्हणजे त्याचा निरोध करण्याचं सामर्थ्य जे आहे ते ह्याच काळात असतं. आणि ह्या काळात बुद्धी किंवा प्रतिभाशक्ती जी आहे ती अत्यंत सजग अशा स्वरूपाची राहते. स्मरणशक्ती त्या ठिकाणी विकसित होण्याचा हा काळ आहे. आणि अशा काळातच ह्या विद्यार्थ्यांना जर हे धडे दिले तर ते पुढच्या काळामधले हे मोठे मंत्रद्रष्टे ऋषीच आहेत. ते जरी श्वेतवस्त्रधारी असले तरी काशाय वस्त्र नसलं तरी काशाय वस्त्रधारी महात्मा देखील त्यांना पाहून या ठिकाणी आश्चर्यचकित होतात. आणि असे संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांच्या विषयी आपल्याला पाहायला मिळतं. आपले हे गुरुवर्य शास्त्री महाराज काशीला शिकले, परंतु काशीला आता तुम्ही पहा काशी नगरी ही विद्वानांची आहे. सनातन परंपरा त्या ठिकाणी आजही जाज्वल्य रूपाने आहे. परंतु जेव्हा विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला ते जात असत तिथं असताना तर त्यांना पहिला हार असे, त्यांना पहिला मान त्या ठिकाणी असे. याचं कारण असं आहे की ईश्वराच्या सत्तेमध्ये सत्य ज्याला आपण म्हणतो खराखुरा किंवा वस्तुनिष्ठ परमार्थ केला तर त्याच्या ठिकाणी वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुख त्याचे नारायण, अशा प्रकारची स्थिती आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आज तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, विशेषतः दक्षिण हिंदुस्थानामध्ये इंग्लिश किंवा त्यांच्या ज्या प्रांतीय भाषा आहेत त्याला महत्त्व असल्यामुळं काही ठिकाणी प्रसिद्धी नाही. नाहीतर बाबांना जवळजवळ संपूर्ण भारतवर्ष हे नावाशी परिचित झालेलं आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण ही जी बोधसंपन्नता आहे हे केवळ एकमेव याचं कारण नाही, किंवा त्यांच्या अंतःकरणात असणारा भक्तिभाव हे त्याचं कारण नाही. त्यांचा असणारा सदाचार, सद्भावना किंवा सद्विचार ह्याचं जे अधिष्ठान लाभलेलं आहे, या सर्वांचं अधिष्ठान, मूळ अधिष्ठान आहे ब्रह्म. आणि त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मान झालेले हे पुरुष आहे. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टस्य कार्यं न विद्यते. जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रंगलेले आहे. आपला वारकरी दिसायला साधा असला तरी ऐशी हरीचे दास, हरिनामी रंगले, हरीची होणे ठेले एकाएकी, असा गुरुवर्य बाबांचा एक ह्या भारत देशामध्ये एक आगळा वेगळा लौकिक आहे. सांगायचे काय की या ठिकाणी जर लक्षणाचा साधू असेल, त्या ठिकाणी जी साधूची लक्षणं सांगितलेली आहे त्या लक्षणामध्ये असं आहे की आपल्या वारकरी संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान केवळ वृक्षता प्रतिपादन करणारं नाही, किंवा द्वैतात्मक असणारी जी भक्ती जगताला सत्य समजून असंही हे भक्तीचं तत्त्वज्ञान नाही, किंवा त्या ठिकाणी कर्मठता किंवा कर्मजडता यांचाही समावेश नाही. कर्माने मोक्ष आहे असा वारकरी कधीच म्हणणार नाही. उपासनेने मोक्ष आहे असंही वारकरी कधी म्हणणार नाही. कर्म उपासना किंवा उपासना ज्ञान किंवा ज्ञान कर्म यांचा समसमुच्चय आहे असंही वारकरी म्हणणार नाही. परंतु या ठिकाणी कर्म, उपासना आणि तत्त्वज्ञान यांच्यामध्ये असणारं जे सामंजस्य किंवा यांच्यामध्ये असणारा समन्वय तो अशा रीतीनं ह्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी प्रतिपादन केलेलं आहे की आपलं आयुष्य जरी थोडं असलं, थोड्या आयुष्यातही काही अनेक जन्मात देखील जेवढा अभ्यास ह्या वेदांताचा होऊ शकणार नाही, ते संत वाङ्मयाचं अध्ययन केलं तर आपल्याला निर्धास्तपणे या ठिकाणी संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, किंवा भिद्यते हृदयग्रंथी, छिद्यंते सर्व संशया, क्षयंते चाष्य कर्माणी, तस्मिन दृष्टे परावरे. माया आणि माया कार्याच्या अतीत असणारं जे त्याचं अधिष्ठान तत्व आहे ते अधिष्ठान तत्व मी स्वतः आहे, ते स्वयंप्रकाश आहे, स्वतःसिद्ध आहे, आणि त्याच्या अतिरिक्त हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे.
अशा प्रकारचा निश्चय त्या करून देण्यासाठी हे ग्रंथ संत वाङ्मय प्रवृत्त झालेला आहे. आणि यामध्ये केवळ तत्त्वज्ञान झालं तर त्यांनी कृतकृत्यता झाली असं नाही. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देवतीर्थ भजन न सांडिती. ज्ञानोत्तर लोकसंग्रहासाठी किंवा आपल्या जीवनातील विसंवादाचा अभाव किंवा जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्यासाठी त्या ठिकाणी ही जी लक्षणं सांगितलेली आहेत, ही भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. आता जो श्लोक आपल्या पुढे वाचून दाखवला तो श्लोक आहे, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धी योमद भक्त समी प्रिया. भगवंताला आवडणाऱ्या भक्ताची लक्षणं या ठिकाणी सांगितली. परंतु तो भगवंताला आवडणारा भक्त म्हणजे अज्ञानी भक्त नाही किंवा तो आर्त नाही, तो केवळ जिज्ञासू नाही, अर्थार्थी नाही, तर ज्ञानी तो आत्मा माझा. ज्ञानी तो आत्मैव मेमतम. ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ते निसंदेह झालेलं आहे, ग्रंथीभेद झालेला आहे आणि संशयाची परंपरा पूर्णपणे छिन्न विच्छिन्न करून टाकलेली आहे. आणि अशा स्थितीतही त्या ठिकाणी क्रियेचे नाम किरणस आहे, परी अद्वैती भक्तीचे आहे, हे अनुभवाचे जोगे नोहे बोला आयुष्य. अशा प्रकारचा ज्ञानोबरायांनी एक सिद्धांत आपल्याला सांगून ठेवलेला आहे की ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती एक ज्ञानलक्षणात्मिका भक्ती आहे की जिच्यामध्ये मनोनाश आणि वासनाक्षयासाठी आपल्याला असंशक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा ह्या अवस्थांचा अभ्यास करावा लागतो. परंतु आपल्या संतांनी आपल्याला असं दिले की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देवा ऐशे करी, दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवीन चरणावरी माथा किंवा ठेवू दे चरणावरी माथा. या ठिकाणी असं आहे की ज्ञान झालं आणि आयुष्य उरलं तर तो भाग्यवान पुरुष आहे. परंतु त्या उरलेल्या आयुष्यामध्ये संगती सांगताना ह्या ज्ञानाच्या प्रांतामध्ये त्याला मनोनाश वासनाक्षयाचा अभ्यास सांगावा लागतो आणि त्याला तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम दुर्बुधा. त्या ठिकाणी लोकसंग्रहासाठी म्हणा किंवा कोणत्याही ज्याला निरुपचार अशा प्रकारचा आनंदाचा भोग, निरतिशय आनंदाचा भोग, निर्विशेष आनंदाचा भोग, व्यापक आनंदाचा भोग घेण्यासाठी त्याने कायम अहम मी ब्रह्म आहे आणि ब्रह्मच मी आहे अशा प्रकारचं चिंतन केलं असताना त्याला ब्रह्मविषयक परोक्षतेची आणि आत्मविषयक परोक्षतेची भ्रांती, आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती त्याची निवृत्त होते असा अभ्यास सांगितलेला आहे. पण आपल्या संतांनी तितकंच महत्त्व जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी तुका म्हणे मुक्ती परिनेली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. या ठिकाणी काही लोक ज्ञानोत्तर अष्टांग योगाचा अभ्यास करतात, कोणी कुंडलिनी योगाचा अभ्यास करतात आणि त्याद्वारा मनाचा निरोध करून निर्विकल्प समाधीचा प्राप्त होतो. समाधीचा लाभ श्रेष्ठ आहे असं मानतात. परंतु आपल्या संप्रदायामध्ये समाधीचे सुख सांडा ओवाळून ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस, या ठिकाणी ब्रह्मरस घेऊ काढा, तेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नशिबी. या ठिकाणी आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरही उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने, निमिष न लगे मनवेदिता एवढी तुझी स्वरूपता. आमचा असणारा समचरण सरोजम सांग नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनित्रम सदैव धवला हासम विठ्ठलम चिंतयामी. ज्ञानीपुरुषाचं या ठिकाणी संचित जे आहे ते आत्मज्ञानाने दग्ध झालेलं आहे. असंगत्वबोधामुळं क्रियमान कर्माचा लेप लागत नाही. प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया, प्रारब्ध कर्म भोगून संपवतो. परंतु आमचा वारकरी मात्र माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुढी, पांडुरंगे मनरंगले गोविंदाचे गुणे वेधले. आणि हे साधन करताना सुद्धा त्याच्यामध्ये ज्ञानीपुरुषाला देखील कष्ट होतात. सारखं त्याला तारेवरची कसरत करावी लागते, इतकी की ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे प्राप्तेही पुरुषे इंद्रिय लायली जरी कौतुके तरी आक्रमीला जाणू दुःखे संसारिके. ज्ञानोबराय म्हणतात प्राप्त पुरुष जर असेल आणि त्यांनी कौतुकाने
जरी या ठिकाणी विषयाचरणाकडे तो प्रवृत्त झाला तरी त्याला ही जन्ममरण परंपरा सोडणार नाही अशी स्थिती आहे. पण आम्हाला संतांनी अशा प्रकारचं हे प्रेमलक्षणात्मक भक्तीचं आलंबन देऊन ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये असताना साधन करण्याचा हा आनंद आहे. लावणी मृदंग श्रुती टाळघोष शेऊ ब्रह्मरस आवडीने एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले यायचा. शिवाय हे कोणाला याच्यासाठी सर्व वर्ण सर्व आश्रम सर्व जाती सर्व प्रकारचे लिंग वय निरपेक्ष अशा प्रकारचं ज्याला ह्या भक्तीकडे सन्मुख व्हायचं त्याच्या अंतकरणात फक्त एवढंच वाटावं की मला ह्या भक्तीचं आलंबन करून माझं उर्वरित जीवन जे घालवायचं. अशा वेळेला त्याला ही स्थिती अनुभवायला येते की ज्ञानीपुरुषाच्यासाठी विचार करावा लागतो की हे प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध कर्म भोगून संपवायचं. परंतु तुकोबारायांची अनुभूती ही आहे की प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण अवघा देवाची झाला पाही भरून या अंतर्वाही. किंवा नाथ महाराज सांगतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे. ज्ञानामध्ये प्रश्न येतो की तत्वज्ञान झालं आणि म्हणे त्याच्या दोन कर्मचा क्षय झाला, दोन प्रकारच्या कर्माचा क्षय झाला, संचित दग्ध होऊन गेलं, क्रियमान कर्म लागलं नाही पण प्रारब्ध कर्म मात्र भोगावं लागतं. शास्त्रामध्ये शंका केलेली आहे. एक स्त्री आहे, आपलं 3 स्त्रिया आहेत आणि त्यांचा एकच पती आहे आणि तो पती मरण पावला तर त्यातल्या 2 विधवा झाल्या आणि एक सद्वा राहिली. असं कधी होऊ शकत नाही. हा प्रश्न ह्या भक्तीच्या क्षेत्रात येत नाही. या ठिकाणी तत्वज्ञान खरं यथार्थ झाला असेल तर त्या ठिकाणी कर्म हा कर्माचा प्रकारच मुळात आभाषिक आहे. वेदांताची भाषा जी आहे ती वेदांतांनी जरी ह्याची संगती सांगितली असली तरी सुद्धा खऱ्या वेदांताचा सिद्धांत आहे न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षु न वै मुक्ता इत्येषा परमार्थतः अशी स्थिती आहे. याचा अर्थ हे कर्म जे आहे हे कर्मच मुळात आभाषिक आहे. मग त्याचे प्रकार सुद्धा आभाषिक आहे. ती एक उन्या चुकीची सांगितलेली संगती आहे. मी त्याचा विचार करण्यापेक्षा आपण जर भगवत भक्तीच्या रंगात रमून गेलो तर या ठिकाणी प्रारब्ध काय आणि क्रियमान काय. वेदांत जरी शेवटी हे सांगतो ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं त्याला प्रारब्ध सुद्धा नाही. हे अज्ञान जेन बोधार्थम प्रारब्धम वक्तव्य श्रुती. अज्ञानी लोकांना समजून सांगण्यासाठी ही प्रारब्धाची संकल्पना विद्वान पुरुषांनी सांगितलेली आहे. इतकाच याचा अर्थ. ही गोष्ट जर वास्तविक असेल तर त्या ठिकाणी आपलं उर्वरित जीवन जे आहे उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने. आणि हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान अत्यंत विशुद्ध स्वरूपामध्ये किंवा निरस दूध जसं असतं तसं निरस तत्वज्ञान जर हे तत्वज्ञान ज्या संस्थेमध्ये केवळ 4 वर्षाच्या कालामध्ये दिलं जातं. ज्या लोकांनी आता सांगितल्याप्रमाणे 12 वर्ष लघु प्रस्थानत्रयी बृहत प्रस्थानत्रयी किंवा पाणिनी व्याकरण इतकंच नाही तर पातंजल भाष्यापर्यंत अभ्यास केला त्यांना सुद्धा संत वाङ्मय जेव्हा समोर येतं आणि आपण आयुष्यभर केलेलं हे तर एका ज्ञानेश्वरीत आलेलं आहे, एका अध्यायात आलेलं आहे किंवा तुकाराम महाराजांच्या नामदेवरायांच्या एका अभंगामध्ये ज्या ज्ञान काय नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी सर्व सांडोनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई. आणि याच्यामध्ये त्यांचं असं आश्चर्य सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता. अशा प्रकारचे अभंग पाहिले की ते अवाक होऊन जातात. त्या ठिकाणी त्यांना इतका आनंद होतो. हे असं सांगतात की या ठिकाणी या काळामध्ये असणारे आपल्याला अभ्यंकर शास्त्रीजी तर त्यांनी म्हणजे काशीमध्ये कोणताही वेदांताचा प्रश्न संन्यासी महापुरुषाला जरी आडला तरी त्यांना विचारत होते असं सांगतात. परंतु त्यांनी जेव्हा ज्ञानेश्वरीचा अवलोकन केलं ते म्हणत होते की मी फक्त वर्तमानपत्रच मराठीतलं वाचतो किंवा हिंदीतलं वाचतो, संस्कृतच बोलाय. त्यांनी ब्रह्मसूत्रावर
त्यावर पूर्णपणे भाष्य लिहिलेलं आहे, म्हणजे अनुवाद मराठीत केलेला आहे आणि तो अतिशय सुंदर आहे. पण त्यांनी सांगितलं मला तर बालपणात जरी माझा ब्राह्मण शरीर मला प्राप्त झाला असेल तरी जर मला वयाच्या 16व्याच्या आधी जर संत वाङ्मय जर मिळालं असतं तर त्यावेळेला मी या संस्कृत शिकण्याचे कोणतेच कष्ट घेतले नसते. असं एकदम ज्याला म्हणतो खुशकीचा मार्ग, जवळचा मार्ग म्हणजे ही वारकरी शिक्षण संस्था आहे. तुम्ही पुढं शिकले तर तुम्हाला त्याचा आनंदच आनंद आहे, नाही शिकले तर आनंदाची खाण म्हणजे तुमचं स्वरूपच आहे. आता हे शब्दज्ञान जे आहे ते शब्द रामकृष्ण परमहंस देव सांगतात. ह्या संस्थेचं जर विचार करायचं झालं तर रामकृष्ण परमहंस देवाने असं सांगितलं, ज्या वेळेला मनुष्याला आपला स्वतःचा उद्धार करायचा असतो तर ते उद्धार करायला फारसं ज्ञान लागत नाही. आपल्याला ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे आणि मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे एवढा बोध झाला की संपलं. त्या ठिकाणी त्याला काही कर्तव्य राहत नाही. ज्ञानामृतानं तृप्तेश्य कृतकृत्येश्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स्वतत्वविद. त्या ज्ञानामृताने तृप्त झालेला जो पुरुष आहे त्याला काही कर्तव्य राहत नाही आणि त्यांनी फार मोठा अध्ययन केलेला असता असं नाही. भावधर्वणिया वाची ज्ञानेश्वरी किंवा ही वारकरी प्रस्थांतरे जे आहेत आपले जगद्गुरु तुकोबारायांची गाथा ज्ञानेश्वरी किंवा भागवत हेच ग्रंथ त्याच्या जीवनामध्ये त्याला पुरेसे आहे. ज्या वेळेला आपल्यासमोर अनेक तर्क करणारे लोक येतात त्यावेळेला आपल्याला काही न्यायाची परिभाषा आपल्याला शिकावी लागते. त्यांना उत्तर देण्यासाठी काही व्याकरण आपल्याला असावं लागतं. त्या ठिकाणी आपल्याला दार्शनिक परंपरेचं वैशेषिक न्याय, योग, सांख्य किंवा पूर्वमीमांसा इत्यादी दर्शनांचा अभ्यास आवश्यक राहतो. तर त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एखादा पुरुष आहे त्याला आता आत्महत्येचं सध्या जास्त प्रस्थ आहे, तर आत्महत्या करायची झालं तर त्याने वाढवलेलं एक नख सुद्धा त्याला पुरेसा आहे. पण जर दुसऱ्याला मारायचं झालं तर मग त्याच्याजवळ मात्र स्वतःच्या संरक्षणासाठी चिलखत पाहिजे, वाघनख्या पाहिजे, बंदूक पाहिजे, त्याला कोणता योग्य देश काळ साधून त्या शत्रूला कसं मारायचं, अनेक गोष्टी त्याला आवश्यक आहे. तसं जेव्हा आपल्याला हा खंडन मंडनात्मक अशा प्रकारचं चिंतन करायचं असतं त्यावेळेला शास्त्रीय अभ्यासाची आवश्यकता आहे. ज्या वेळेला आपल्याला केवळ आपला उद्धार करायचा आहे, उद्धरेद आत्मना आत्मानं, आपला स्वतःचा उद्धार स्वतः करायचा आहे, त्याला फक्त 4 वर्षाचा कालखंड आहे. पण तो कालखंड असा की आपल्या जीवनाचं 4 वर्षाचं नाव म्हणजे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्था. आता तर तिथं वसतिगृह पण निर्माण झालेलं आहे. माऊलीचं दर्शन किंवा स्नान इत्यादी काही विशेष गोष्टी असल्या तर ठीक आहे, नाहीतर तिथं आमच्या नानांनी स्वतःच्या जीवनात याच्यातली कोणतीच उपलब्धी घेतली नाही किंवा अनेक शिक्षकांना हे कोणत्याच उपलब्धी मिळाली नाही. तर त्याची जाणीव असल्यामुळं स्वतःच्या अनुभवामुळं आता याच ठिकाणी 4 वर्ष जर आपण त्या काळामध्ये कुठं सप्ताहाला जाणं किंवा दुसऱ्या काही गोष्टी मोबाईल किंवा वर्तमानपत्र किंवा जगात इलेक्शन कोणी जिंकलं ह्या गोष्टी जर आपण विसरून गेलो आणि केवळ एक आपलं जीवन 4 वर्षाचं जीवन म्हणजे जे शिक्षक सांगतील ते आणि जे जोग महाराजांनी आपल्यासाठी हे रोपटं लावून ठेवलेलं आहे त्याला आपल्याला विकसित करायचं आहे आणि ते केवळ आपल्यासाठी विकसित करायचं आहे. आत्मनो मोक्षार्थम हे अगोदर आहे आणि जगद्हिताय हे नंतर आहे. यासाठी जर केलं तर 4 वर्षाचा हा कोर्स आहे. वास्तविक या ठिकाणी हा जो कोर्स आहे ना याचं जर प्रांतीय भाषेत भाषांतर झाली आणि एक शिक्षक सगळ्या भारतातून फक्त त्यांनी 4 वर्ष येऊन इथं अशा आहेत, काही लोक आहेत आता आळंदीमध्ये की राजस्थानचे एक इथं येऊन शिकून गेले तर ते येतात 7 वर्षातून 2 महिने इथं राहतात अजूनही. नंतर आता एक चेन्नईचा मुलगा आलेला आहे, तो त्याला जर आपण विचारसागराची प्रक्रिया सांगायला लागलं ना तो विचारसागर सांगण्यासाठी आलं नाही. तो म्हणतो नाना मला ज्ञानेश्वरीतला तर सांगा, मला दुसरं प्रमाण नाही ते असं. आणि तो इथून आता जवळजवळ 100-200 लोकांचे पाठ घेतो ऑनलाईन. तर हे ज्ञानेश्वरीचा हा चमत्कार आहे. तर ज्ञानेश्वरीचं जर रहस्यात्मक ज्ञान करून घ्यायचं असेल तर ते ह्या गुरुवर्यांच्या चरणाबरोबर संतांची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे असे या ठिकाणी हे जर आपल्याला आकलन करायचं. इथं मध्य प्रदेशातली मुलं पण शिकतात, तेलुगू मुलं पण काही झालेली आहेत आणि आपापल्या प्रांतात ते कार्य करतात. जर ह्या सर्व प्रांतातला एक विद्यार्थी जर मिळाला आणि त्या एक विद्यार्थ्याला आपण ज्ञानेश्वरी सांगितली
सांगितली आणि ती ज्ञानेश्वरी कोणाला हिंदीतून, कोणाला इंग्लिशमधून, कोणाला त्याच्या प्रांतीय भाषेतून जर ते लोक शिकलेले असतात, त्यांना जर कळली, तर आपला हा जो संप्रदायाचा जो ध्वजा आहे आणि तो ही ध्वजा जसं बहिणाबाई म्हणतात ना, निरूपण केले ओजा आणि बहिणी फडकती ध्वजा, तसा हा वारकरी संप्रदायाचा ध्वज केवळ भारतामध्ये नाही तर सगळ्या विश्वामध्ये पसरेल आणि आपल्याला त्याचा प्रचार प्रसार करून काही प्रसिद्धी मिळवायची असा भाग नाही. ही जगाला त्रिविध तापाने होरपळलेल्या जगाला ज्ञानेश्वरीच्या संदेशाशिवाय इतकं जवळचं कोणतंही उपदेश किंवा तत्वज्ञान नाही. म्हणून यासाठी ज्यांचं अंतकरण तिळतिळ तुटतं की ज्ञानोबारायण, काल आपल्याकडे एक संन्यासी महात्मा आले होते, नानांची भेट झाली त्यांची, तर ते संपूर्ण जगभर फिरतात. इरले पारलेला जे संन्यास आश्रम आहे किंवा सुरतगिरी बंगला म्हणून, ते दिसायला एकदम साधे आहेत, परंतु इंग्लिशमधून त्यांनी काल सांगितलं की मला जेवढी पसायदानाची चिंतन असतील तेवढी मला द्या, कारण मला जरी सगळ्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करायला अवसर पण नाही, परंतु मला एवढं कळलं का विश्वातलं अलौकिक तत्वज्ञान जे आहे आणि जे अत्यावश्यक आहे ते पसायदानामध्ये आलेलं आहे. तर ते पसायदानामधून मी ते आता संपूर्ण भारतभर आणि विश्वभर सांगेल. त्यांना काही काल प्रति दिलेलापणे अजूनही आपण जेवढे मिळतील उपलब्ध तेवढ्या, त्यांना मराठी पण कळतं. सांगण्याचं तात्पर्य असेल की ही जी अध्यात्माचा प्रचार आहे तो जेव्हा या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या पद्धतीनं त्यांचा अभिप्रेत असणाऱ्या उद्दिष्टाप्रमाणे जेव्हा होईल, तेव्हा हे सगळं विश्व हे सच्चिदानंद सागरात एक प्रकाराने परिप्लुत किंवा सुस्नात होईल, असं एवढं मोठं सामर्थ्य या ठिकाणी आहे. म्हणून यांचा सत्यसंकल्पाचा दाता नारायण, पूर्वी काहीच उपलब्धी नव्हत्या आणि नानांच्या मनात आलं तर लगेच वसतिगृह काही महिन्यात, लगेच अन्नछत्र काही महिन्यात, असा संकल्प होऊ शकतो. या ठिकाणी याचं कारणच आहे सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि हे करताना इथला एक एक शिक्षक म्हणजे काही सामान्य मानव नाही, तो महामानव आहे. वंदे महापुरुषते चरणारविंदम अशी त्यांची योग्यता आहे. ही योग्यता जी आहे ती योग्यता म्हणजे कोणती आहे, ते ज्ञानाने संपन्न आहेत आणि भक्तिप्रेमाने संपन्न आहेत. कुठल्याही एका अंगाने त्यांच्या ठिकाणी परमार्थ साधना जी आहे ती नाही, त्या ठिकाणी त्याचा समन्वय आहे. आणि असा जो पुरुष आहे तो तुम्हाला आम्हाला आवडो की न आवडो, परंतु तो देवाला मात्र आवडतो आणि तो इतका आवडतो की तो समे प्रिय हा, तो मला सर्वात प्रिय आहे असं सांगतात. कोणता पुरुष आहे तर ह्या पुरुषांचं वर्णन म्हणजे या ठिकाणी असणारे जे काही अध्यापक किंवा कार्यरत असणारे जे कोणी महापुरुष आहेत, ज्यांनी हा वारसा जतन करणं आपलं जीवनव्रत समजलेलं आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. किंवा हे माझी मिराशी चित्त तुझे पायापाशी, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन, अशा प्रकारचं बिरुद ज्यांनी आपल्या पायामध्ये बांधलेलं आहे. अशा प्रकारचा हा प्रचार जर आहे, हा प्रचाराचं उद्दिष्ट असंच असावं की हा प्रचार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता या संपूर्ण माऊली काय म्हणतात, हो काना मनाजीनी देखो आवड काय, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. या ठिकाणी फिटो विवेकाची वाणी. आजकाल त्या नित्य काय अनित्य काय, सत्य काय आणि मिथ्या काय, ग्राह्य काय आणि त्याज्य काय याच्याविषयीचा विवेक कसा करावा हे लोकांना ज्ञान नाही. ते ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये, गाथेमध्ये आणि श्री नाथ महाराजांच्या भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचं एक स्थळ निर्माण झालेलं आहे, एक केंद्र निर्माण झालेलं आहे आणि ते ईश्वरी सत्तेतून ह्या अलंकापूर क्षेत्रामध्ये निर्माण झालेलं आहे. हे काही साधारण क्षेत्र नाही. आता ऑरा नावाची एक थेरपी आहे, त्याच्यामध्ये कुठं ही कंपनं जी आहे अध्यात्माचे अधिक आहेत याच्याविषयी त्या फोटो घेतला जातो. तर त्यांचं असं मत आहे, मागे एक कलकत्त्याचे संन्यासी महात्मा आले होते, तर ते याच्यामध्ये त्यांचं वय 85, त्यांनी जेव्हा पाहिलं तर त्यांनी सगळ्या ठिकाणी ह्या कंपन्यांचा अभ्यास केला. ते वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेले पण त्या ठिकाणी कोणी नव्हतं. रात्री 9:30 वाजता ते त्या ठिकाणी गेले होते आणि नंतर ते आपल्याकडे पण आले होते.
तर त्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी भोसरीपासून मरकळ इकडं आपला घाट चाकण घाट असं आणि आळंदीतल्या मंदिरातल्या काही स्थळं त्या ट्रस्टीने त्यांना बोलावलेलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही स्थळं सांगितले. तर त्यांनी सांगितलं की मला काही अलौकिक अशा अनुभूती आल्या आणि त्या अनुभूती कुठं कुठं वायुमंडल जास्त आहे. तर ते वायुमंडल माऊलीच्या मंदिरामध्ये सिद्धेश्वराचे नंदी ध्यानग्रह असे त्यांनी सांगितलेले होते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाहेर असणाऱ्या जिथं जिथं संस्थेच्या शिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना, तर म्हणजे तिथं काही मला काही थांबायला वेळही नव्हता आणि त्यांनी उघडलं पण तिथं कोणीच नव्हतं. त्यांनी सांगितलं 1-2 मुलं कोण होते. तर त्याच्यामध्ये 22 वर्षापूर्वी शिवानंद आश्रमामध्ये मला जे संकेत मिळाले ते संकेत या ठिकाणी मिळाले असं त्यांनी सांगितलं. तर हे एक अलौकिक अशा प्रकारचं ही स्थळी आहे. हे श्रीमान जोग महाराजांचं हे स्मृतिस्थळ आहे. आणि ह्या घाटाला वर सुद्धा ह्या जो सप्ताह होतोय हे वायुमंडल काही सामान्य वायुमंडल नाही. तेव्हा हे जे महापुरुष आहेत हे देवाला आवडणारे आहेत आणि त्यांची लक्षणं ज्ञानी भक्त ह्या स्वरूपामध्ये ह्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी एक सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे संतुष्टा सततम योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पित मनोबुद्धीर योमद्भक्त समे प्रिया. आपलं थोडा वेळ आहे तेवढ्या वेळातच मी त्याचा सरळ अर्थ सांगून आपण प्रवचनाला विराम देऊ. तर त्याच्यामध्ये मनुष्य जीवनामध्ये काय पाहिजे सततम संतुष्टा. याच्यामध्ये ही ज्ञानी भक्ताचे लक्षण असे नाही. प्रत्येक मानव मात्र मनुष्य जन्माला आला ना तर त्याला हे करता येतं आणि त्यांनी केलं पाहिजे आणि तोच धन्य आहे ज्याला सतत संतुष्ट राहता येतं. संतुष्ट हा सततम म्हणजे कोणत्याही काळात कोणत्याही देशात किंवा कोणत्याही वस्तूच्या संबंधात आला तरीसुद्धा त्याच्या आनंदामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव होता कामा नये. अशा प्रकारचे आपल्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासातला थोडक्यात सांगतो आणि चिंतनाला विराम देतो. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की एकदा नाथ महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी पांडुरंगरायाला संवाद केला पांडुरंगरायाशी की देवा तू गिरिजाताईसारखी मला साध्वी पत्नी दिली की जी घरामध्ये सर्व व्यवहार पाहते. त्यामुळं मी आपल्या वाड्यामध्ये कधी भावार्थ रामायण कधी भारूड कधी अभंग कधी भागवत सतत रात्रंदिवस या चिंतनामध्ये राहतो की तुझी माझ्यावर किती कृपा आहे की मला यासारखी गिरिजाताईंसारखी साध्वी पत्नी दिली. त्याच्यानंतर हा 1599ला जलसमाधी झाला नाथ महाराजांचा. 1608ला जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वेळेला दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान श्री एक अन्न करिता मिली. आणि अशा वेळेला तुकाराम महाराज म्हणतात की मला त्याच्यामुळं काय झालं की अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. मला पश्चाताप आला की या ठिकाणी लोकसुद्धा तुका वेळा विचार करी बडबड फार. अशी लौकिकातूनही उठल्यासारखं झालं. धनही गेलं कीर्तीही गेली आणि घरातली जी पत्नी आहे ती सुद्धा कर्कशा अशा स्वभावाची आहे. त्यांनी सांगितलं बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी ही दुर्दशा जनामध्ये. तुकाराम महाराज जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात देवा तू फार चांगलं केलं. या ठिकाणी मला अशा शूद्रवंशामध्ये जन्म दिला. बरे देवा कुणी बी केलो नाहीतरी दंबे असतो मेलो. बरे झाले देवा बायलं कर्कशा बरी हे दुर्दशा जनामध्ये. कारण का तर अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार. मला हा संसार वमनाप्रमाणे वाटायला लागला आणि माझं मन संसारात रमत नाही. हे वातावरण कोणी दिलं तू दिलं असं म्हणून त्याच्यामध्ये संतुष्टता मानणारे तुकोबार आहे. आणि त्याच्यानंतर 17व्या शतकामध्ये आपल्याला राजस्थान म्हणजे मेवाडमध्ये जे संत झाले की ज्यांचं एक प्रसिद्ध गीत आहे की वैष्णव जनत्व तेने कहे जो पीड पराई जाणे रे. महात्मा गांधींचं हे आवडतं भजन होतं. आणि ते जेव्हा पांडुरंगाकडे आले तेव्हा त्या मेवाडमध्ये इतका दुष्काळ पडला की त्यांचे आई वडील मुलं बाळं पत्नी जनावर गुरंढोरं सर्व मरून गेली. आणि अशा वेळेला ते हडकुळ्या शरीराने तीर्थयात्रा करीत पंढरपूरला आले आणि पांडुरंगासमोर उभे राहिले. तेव्हा
पांडुरंगाला ते म्हणतात, त्यांचे गीत आहे, भलो थयो भागी जंजा सुखी भजीसो श्री गोपाळ. देवा भलो थयो भागी जंजा, हे जे जंजाळ आहे सगळा, कारण काय आहे की जीवनामध्ये सगळ्यात दुःख कसे देणारे दोनच वस्तू आहेत. कोणते? अहंता ममता इति दुःखास्पेदे द्वे. या जे काही आचार्यांचा ग्रंथ आहे सहस्री, कोणता? उपदेश सहस्री, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दोनच दुःखाची कारणे, मी कोणीतरी आहे असा अहंकार, आणि हे पत्नी पुत्र दारा धन हे माझे, असं ही अहंता आणि ममता दुःखाला कारण होते. पण तो काय केलं की माझी इतकी जिरवून टाकली की ममतेचे विषय ते तो घेऊनच गेला. आणि आता ह्या अडकळ्याने शरीराने मी तुझ्याजवळ आलेला आहे, ही सर्व तुझी कृपा आहे की आता इथं मला कोणताही प्रतिबंध नाही, मी निष्प्रतिबंध आता रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, अशा प्रकारचं तुझं चिंतन करतो. आणि चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, आणि ही संधी तू मला दिलेली आहे. हे पहा, एकाची पत्नी साध्वी आहे त्याचाही उपयोग भगवत भजनामध्ये आहे, एकाची पत्नी कर्कश आहे त्याचाही उपयोग भगवत भजनामध्ये आहे, आणि एकाची पत्नी मरण पावली तिचाही उपयोग भगवत भजनामध्ये आहे. याचा अर्थ हे आयुष्यामध्ये ह्या तक्रारी सांगायच्याच नसतात. स्वामी महाराज म्हणायचे, सगळं खरं आहे, फक्त तुम्ही एक गोष्ट सोडा, पण आणि परंतु म्हणू नका. पण आणि परंतु काढून टाकलं का तुमच्या जीवनात सतत भजनच होत राहील, किंबहुना तुम्ही कराल ते काय आहे? भजनच आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या पुढं एक सेवा म्हणून, किंवा ही जी शब्दरूपी सुमन ही संत स्वानंद सुखा निवासी जोग महाराजांच्या चरणी काहीतरी समर्पित करायची, आणि माऊलींच्या सत्तेतून आपल्यासाठी मागणं मागायचं की या ठिकाणी मरणाच्या अव्यवहित एक पूर्वक्षणी तरी ह्या असं ज्या महापुरुषाचं जीवन, ज्ञानी भक्ताची लक्षणं या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहेत. 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोहाजित संगदोषा अशी त्याची लक्षणं सांगितली. 14व्या अध्यायामध्ये गुणातीताची सांगितली. ही जी स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये स्थितप्रज्ञाची सांगितली. ही सगळी जी लक्षणं आहेत, ही सगळी लक्षणाचा साधू म्हणून आम्हाला एक अव्यवहित पूर्वक्षणी अभिव्यक्त व्हावीत. आमचं अज्ञान कायमचं नष्ट होऊन जावं, अज्ञान कार्य बाधित व्हावं, आणि आम्ही जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाचा तो क्षण अनुभवून काही हरकत नाही अव्यवहित उत्तरक्षणी आम्ही विदेह कैवल्याला प्राप्त व्हावं. आणि जर आमच्या अंतःकरणात स्थिती असेल की भगवत प्रेमाचा अनुभव घ्यावा, तर आम्हाला जन्मोजन्मी देई तुझी चरण सेवा, अशा प्रकारचं मागणं मागून आपण आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वानंद सुख निवासी जोग महाराज की जय. ठल 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 पुंडलिक वरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.